आपण आहे ना स्वतःशीच जर वाद घातला ना आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात. पण त्याच ठिकाणी आपण दुसऱ्यांशी जर वाद घातला ना आपल्या समोर आणखी नवीन प्रश्न उभे राहतात आणि तेव्हा मात्र माणूस काय करतो, स्वतःच्या चुकांचा वकील बनतो आणि इतरांच्या चुकांचा मात्र तो न्यायाधीश बनतो. आणि तेव्हा मात्र न्याय होत नाही बरं का. तेव्हा आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि अशा वेळेस काय होतं, झाडाचं फूल तुटलेलं पुन्हा जोडता येत नाही ना, अगदी तसंच होतं आपल्या नात्याचं पण त्याच ठिकाणी झाडाची फांदी जर मजबूत असेल ना तर त्यावर नवीन फूल नक्कीच उमलू शकतं बरं का. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातून गेलेले क्षण तर आपण परत आणू शकत नाही, पण धैर्य आणि विश्वासाच्या जोरावर आपण आपलं आयुष्य नक्कीच सुंदर बनवू शकतो. नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आणि काल नाही व्हिडिओ टाकू शकले मी, कारण काल गेले होते गावाला. आता किरणचं लग्न झालंय, जागरण गोंधळ धरलंय. त्याआधी आपल्या कुलदेवीला त्यांना पण मान द्यायचा असतो ना, तर सुवासनीचा कार्यक्रम ठेवला होता गावाला, त्यासाठीच मला जायचं होतं. आता मला गावाला तर जायचं होतं, पण माझ्याबरोबर यायला कोणीच नव्हतं, कारण फौजी साहेब गेले ड्युटीवर, सागर गेला कॉलेजला, राजू गेला कामावर आणि आकाश होता तर तो अभ्यास करत होता. तो म्हणला मी नाही येत. तर मग सागर काय म्हणला, मी कॉलेजला जातो, हजरीला होतो, 1-2 तास बसतो आणि मग लगेच येतो. म्हणला मग तुला घेऊन जातो भैरेला. थोडंसं आवरलंय घरचं आता, तर मी निघले सागर बरोबर गावाला. आता तर जागरणाच्या आधी सुवासनी पण घालावा लागतात. तर चला पटकन निघतोय आता. निघायचं. दारातच 2-3 झाडं होते, तर ते मंडप घालायचं होतं ना जागरणासाठी, ते मंडपाखालीच येत होते. तर त्यामुळं मग ते भाऊजींनी 2-3 झाडं तोडले आणि तिथं मुरम टाकून ते सपाट करणार होते. मला केडगाववरून येऊपर्यंत स्वयंपाकाची बरीचशी तयारी झालेली होती. नैवेद्य बनवत होते, तर नैवेद्य भरायला मी पण बसले मग. तर ह्या काष्टी साडीवाल्या आहेत ना, लाल साडीवाल्या, तर त्या माझ्या चुलत जाऊबाई आहेत आणि या हिरव्या साडीवाल्या पण माझ्या चुलत जाऊबाई आहेत आणि त्यांच्या पलीकडे बसलेली ना ती माझी सूनबाई आहे. सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत ना, तर त्यांची सून म्हणजे माझी सून झाली, तर ती सूनबाई आहे. आणि अलीकडे बसलेल्या आहेत ना निळ्या साडीवाल्या, तर त्या पण माझ्या चुलत जाऊबाई आहेत. आणि माझ्या मधल्या जाऊबाई म्हणजे किरणची मम्मी, तर त्यांना बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असन. आता नैवेद्य भरल्यानंतर ओटीचं सामान भरायचं होतं देवीसाठी, तर त्याच्यामध्ये हळकुंडच नव्हतं. तर जाऊबाई काय बोलल्या, समोरच हळदीचे झाडं लावलेले आहेत ना, तर ते एखादं झाडं तू खोदून काढ आणि त्याच्यामधून 2 हळकुंड काढून आण लेकरूवाळे. मग मी हळदीचं एकदम छोटंसंच झाड खोदलं, तरी पण त्याला लेकरूवाळे चांगले 4-5 हळकुंड निघले. तर मग त्यातले 2 घेतले मी ओटीमध्ये. आता सुनबाईला आणि किरणला सगळ्या गावातल्या देवांना पाया पडून आणायचं काम माझ्यावर सोपवलं होतं सगळ्यांनी. तर जाऊबाईंनी त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित सगळे नैवेद्य, ओटीचं सामान बिमान सगळं माझ्याकडं भरून दिलं होतं. म्हणल्या तुम्ही आता पाया पडून या, तोपर्यंत आम्ही सुवासनी जेवू घालायची तयारी करतो. आणि सुवासनी भरपूर जेवायला घालायच्या होत्या. ग्रामदैवत, कुलदैवत, त्यानंतर अजून 1-2 देवींच्या सुवासनी होत्या. त्यामुळं बऱ्याचशा सुवासनी जेवू घालायच्या होत्या ना, स्वयंपाक पण बराचसा होता, त्यामुळं भरपूर वेळ लागणार होता. आणि स्वयंपाकाला पण बऱ्याचशा जणी होत्या, त्यांनी सांगितलं होतं ना, मग स्वयंपाकाला बऱ्याच बायका आल्या, त्याच्यामुळं मग आम्ही आलो देवाचं दर्शन घ्यायला गावामध्ये. आणि सुनबाई खूप संस्कारी मिळाली बरं का मला. तिला देवांच्यातलं भरपूर काही माहिती आहे, कारण आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो ना, तर महादेवांना आपण पाण्याचा अभिषेक घालतो ना, तो कसा घालतो, आधी गणपती बाप्पांना घालतो, त्यानंतर कार्तिकेय, त्यानंतर अशोक सुंदरी, त्यानंतर मग असं पिंडीला वेढा घालून आपण नंतर पिंडीवर पाणी सोडतो, त्यानंतर थोडंसं वरती कलशामध्ये पण टाकतो. तर सगळं तिला व्यवस्थित माहिती होतं. त्याप्रमाणे तिने महादेवांना पाणी म्हणजे अभिषेक घातला. तर एवढ्यातच लगेच माणसाची पारख होती, म्हणजे धार्मिक पण येते देवांच्यातलं, म्हणजे पूजा वगैरे कसं करतात काय सगळं बरंचसं माहिती आहे तिला.
तर असं काही लग्न कार्य असेल, कोणता कार्यक्रम असेल किंवा सणवार असेल काही, तर तेव्हा आहे ना आमच्या गावामध्ये जेवढे छोटे-मोठे देवांचे मंदिर आहेत ना, सगळ्या देवांचं असं दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतर आपलं जे शुभ कार्य आहे ना, ते केलं जातं. आणि इकडं वरती चाणकै मातेचं मंदिर आहे ना, तिथं पण आम्ही दर्शनासाठी आलो होतो आणि इकडं जे शेड दिसत नाही, इथं आमचं शेत आहे बरं का. आता गावामधले आणि शिवावरचे सगळ्या देवांचे दर्शन झाल्यानंतर आलो आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये. तर हे महादेवाचं मंदिर आहे ना, आमच्या घरापासून अगदी 50 मीटरवर आहे बरं का फक्त. एकदम जवळ आहे. तर मी गावाला होते ना, हमेशा इथंच दर्शनासाठी यायचे. दर सोमवारी तर हमखास यायचे मी, कारण घराजवळच हे मंदिर होतं. आता दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो घरी. आता स्वयंपाकासाठी भरपूर बायका झालेल्या होत्या. नात्या-गोत्यातल्या सगळ्या आल्या होत्या. तर स्वयंपाक चालू होता. त्यानंतर मग जाऊबाईन त्या काय बोलल्या, "तुम्ही आता घोसपुरीला पण नैवेद्य ठेवून या." तर घोसपुरी म्हणजे आमचं ग्रामदैवत आहे. आमचं पहिले जे कुळं होते ना, कुळ म्हणजे आमचे सासऱ्यांचे आजोबा-पणजोबा ते घोसपुरीचे होते ना, आम्ही घोसपुरीचे झरेकर आहेत. पण माझे सासरे त्यांच्या आजीच्या वतनावर आलेले होते इकडं. म्हणजे त्यांच्या आजीच्या गावाला ते स्थायिक झाले होते भोयरे पठारला. पण त्यांचं कुळ पहिल्यापासून ते घोसपुरीचंच होतं ना, त्यामुळं ते ग्रामदैवत आम्ही घोसपुरीचंच धरतो आणि असं काही कार्यक्रम वगैरे असेल, नवरात्रामध्ये आम्ही देवीच्या दर्शनासाठी येतो. त्यानंतर मग असं आधीमधी पण कोणी ना कोणी येतच राहतं. आता देवीच्या ओटीचं सामान तर आम्ही घरून आणलं होतं, पण साडी नव्हती. मग साडी पण घेतली तिथून आणि मग साडी चोळीची ओटी भरली आम्ही देवीची. गावातल्या सगळ्या देवांचं दर्शन झाल्यानंतर फौजी साहेबांचा फोन आला. म्हणले, "मी आलोय ड्युटीवरून घरी." तर फौजी साहेबांना मी म्हणलं, "मोठी गाडीच घेऊन या तुम्ही येताना. मग गाडीमध्ये आपण सगळेच जण जाऊ घोसपुरीच्या दर्शनासाठी." तर मग फौजी साहेब आल्यानंतर माझ्या चुलत जाऊबाई किरण, किरणची बायको, मी, फौजी साहेब आणि सागर आम्ही 5-6 जण गाडीमध्ये घोसपुरीच्या दर्शनासाठी आलो. तर म्हणतात ना जुनं ते सोनं असतं. तर माझ्या चुलत मोठ्या जाऊबाई आहेत ना, तर त्यांनी मग ते ओटीचं सामान आम्हाला व्यवस्थित भरून दिलं. नैवेद्य ते ताटामध्ये व्यवस्थित भरून दिले आणि मग ते मंदिरामध्ये गुरुजी असतात ना, त्यांच्याकडे द्यायला सांगितलं व्यवस्थित सगळं. आता किरणची बायको नवीन नवरी ना, तर तिच्या हाताने मग देवीची ओटी भरली. त्यानंतर पीठ-मीठ पण नेलं होतं आम्ही परड्या भरण्यासाठी आणि नैवेद्य वगैरे सगळं व्यवस्थित तिथं दर्शन झालं. आणि हे मंदिर आहे ना, मंदिराच्या पलीकडेच मंगल कार्यालय आहे. तर तिथं लग्न चालू होतं. लग्नाचा कार्यक्रम होता. त्यामुळं ते बँड बाजा, बारात, त्यानंतर ते सनायाचा आवाज येत होता. आता दर्शन खूप छान झालं. फौजी साहेबांना म्हणलं 5 मिनिटं आपण मंदिरामध्ये शांत बसू, त्यानंतर लगेच निघू. मंदिराच्याच पलीकडल्या साईडला इथं बारव आहे. खूप जुन्या काळाची बारव दिसती, पण पाणी भरपूर आहे बरं का त्याला. तर असं लहान लेकरं वगैरे जातात ना, तिथं भीती वाटते. त्याच्यामुळं वरतून सगळी अशी जाळी टाकलेली होती तिथं. घरून येताना मी स्वयंपाक करून आले होते. फौजी साहेब ड्युटीवरून आले आणि त्यांनी घरी जेवण केलंच नाही. तसंच ते भरायला आले आणि तिथं पण नाही थांबले. लगेच आम्ही घोसपुरीला दर्शनासाठी आलो ना, ते म्हणले, "मला भूक लागली." जेवण केलंच नाही मी. तर मग त्यांनी नारळ फोडला आणि नारळच खात बसले मग. आता किरणला आणि त्याच्या बायकोला मोठ्या जाऊबाई सांगत होत्या व्यवस्थित इथं नैवेद्य ठेवा, तिथं ठेवा, असं पाया पडा, तसं पडा. तोपर्यंत मग मी मंदिरामध्ये जाऊन बसले. आता आपले फौजी साहेब सगळ्या झरेकराच्या आमच्या खानदानात सगळ्यात छोटे आहेत ना, त्यामुळं माझ्या ह्या चुलत जाऊबाई मला आजी शोभते आणि ह्या वयाच्या आहेत ना, त्यामुळे मी त्यांना मोठी आईच म्हणते. आता सगळ्या देवांना नैवेद्य ठेवल्याशिवाय सुवासिनी जेवू घालत नाही ना. सगळ्या देवांचं दर्शन आम्ही गावात घेतलं होतं. त्यानंतर घोसपुरीच्या देवीला आम्ही तिथं पोहोचलो. देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच फोन केला होता जाऊबाईला गावाला, की आमचं दर्शन झालंय, तुम्ही सुवासिनी जेवू घाला.
तर मग त्यांनी लगेच सुहासनी जेवू घालायला सुरुवात केली होती. आम्हाला जाऊपर्यंत शेवटची पंगत त्यांनी बसवली होती जेवायला. आता आसपासच्या बायका जेवायला घालायच्या राहिल्या होत्या, पण संध्याकाळ झालेली होती. 5 वाजत आले होते. फौजी साहेब बोलले, "आता आपण निघू." तर ह्या चुलत जाऊबाई पण माझ्या केडगावलाच राहतात ना, त्या, मी, सागर, फौजी साहेब आम्ही निघालो केडगावला मग. तर असा झाला सुवासिनीचा कार्यक्रम गावाला. तर छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.